हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा सेकंड लेसन क्वाड्रॅटिक इक्वेशन्समधील प्रॅक्टिस सेट 2.6 क्वेश्चन नंबर 8 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला. पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू टू कम्प्लीट सर्टन वर्क. निशूला जर एखादं काम कंप्लीट करण्यासाठी जितके दिवस लागतात त्याच्यापेक्षा काय पिंटूला 6 days जास्त लागतात. म्हणजेच जर निशू एखादं काम कंप्लीट करण्यासाठी एक्स दिवस घेत असेल तर पिंटूला ते वर्क कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागणार आहेत? एक्स प्लस 6 दिवस लागणार आहेत. इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. जर त्या दोघांनी एकत्र मिळून काम केलं तर ते काम ते 4 दिवसामध्ये काय करतात? संपवतात. हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. आता तेच काम जर त्यांनी सेपरेट केलं तर त्यांना किती दिवस लागतील ते काम कंप्लीट करण्यासाठी, हे आपल्याला काय करायचं आहे? फाइंड करायचं आहे. पहा आपल्याला कसं सॉल्व करता येईल एक्झाम्पल. फर्स्ट आपण काय कन्सिडर करू? निशूला एक्स डेज लागतात एक काम कंप्लीट करण्यासाठी. सपोज निशू टेक्स एक्स डेज टू कंप्लीट वर्क अलोन. निशूला एक काम कंप्लीट करण्यासाठी किती डेज लागतात? एक्स डेज लागतात. हे आपण कन्सिडर केलं. तर मग पिंटूला तेच वर्क किती दिवस लागतील? 6 days मोर लागतील. म्हणजे एक्समध्ये आपल्याला 6 ॲड करावं लागेल. पहा, देअरफॉर पिंटू टेक्स एक्स प्लस 6 days. कारण पिंटूला निशूपेक्षा काय लागतात? 6 days जास्त लागतात. म्हणजेच एक्स प्लस 6 days लागतील. पिंटू टेक्स एक्स प्लस 6 days टू कम्प्लीट वर्क अलोन. आता काय काढावं लागेल आपल्याला? निशूचं एका दिवसात वर्क किती होतं ते काढून घ्यावं लागेल. पहा, निशूज वर्क इन 1 day. निशूज वर्क इन 1 day. एका दिवसामध्ये त्याचं किती काम होईल? एक काम कंप्लीट करायला निशूला किती डेज लागतात? एक्स डेज लागतात. तर एका दिवसामध्ये त्याचं किती काम कंप्लीट होईल? पहा आपण हे कसं काढायचं. समजा जर आपल्याला एखादं काम करण्यासाठी 2 दिवस लागत असतील, एक काम कंप्लीट करण्यासाठी 2 days लागत असतील, तर आपण ते काम कसं करणार? 2 दिवसामध्ये करण्यासाठी हाफ काय करणार? पहिल्या दिवशी हाफ वर्क करणार, दुसऱ्या दिवशी हाफ वर्क करणार. म्हणजेच त्याचे 2 भाग करणार, 1/2 आणि 1/2. ह्या दोन्हीचं जर ॲडिशन केलं तर आपल्याला काय मिळेल? 1 + 1 2 आणि डिनॉमिनेटर 2 आहे सेम येईल. म्हणजेच 2 × 2 2 × 2. एक काम करण्यासाठी काय लागतील? 2 दिवसात आपल्याला 1/2 1/2 वर्क करावं लागेल. जर एक काम करण्यासाठी आपल्याला 3 days लागत असतील तर आपण काय करणार? त्याचे 3 समान भाग करणार त्या कामाचे 3 दिवसात कंप्लीट करण्यासाठी. 1/3 1/3 1/3. 3 दिवसात आपण काय करणार? 1/3 1/3 1/3 वर्क करणार. जर आपण याची ॲडिशन केली तर आपल्याला किती मिळेल? डिनॉमिनेटर सेम आहे, 3 येईल. आणि 1 + 1 + 1 किती येईल? 3. 3/3. म्हणजे एक काम कंप्लीट करण्यासाठी आपल्याला 1/3 1/3 1/3 प्रत्येक दिवशी काम करावं लागेल. आता समजा एक काम करण्यासाठी निशूला किती डेज लागतात? एक्स डेज लागतात. मग आपण काय करणार? एका दिवसात किती वर्क करणार? 1/x. असं 1/x 1/x अशाप्रमाणे आपण काय करणार? त्याचं काम काय करणार? डिवाईड करणार. जर 3 days लागत असतील तर एका दिवसात 1/3 आणि 2 days लागत असतील तर एका दिवसात वर्क किती करणार आपण? 1/2 1/2. मग जर एक्स डेज लागत असतील एक काम कंप्लीट करण्यासाठी तर एका दिवसात किती वर्क होईल? 1/x. आणि जर एक काम कंप्लीट करण्यासाठी जर एक्स + 6 days लागत असतील तर एका दिवसात आपण किती काम करणार? 1/x + 6. हे काय करणार? एका दिवसात आपण काम करणार. मग आता निशूज वर्क इन 1 day. निशूला किती डेज लागतात? एक काम करण्यासाठी एक्स डेज लागतात. मग एका दिवसामध्ये निशूचं किती वर्क कंप्लीट होईल? निशूज वर्क इन 1 day 1/x. आता पिंटूज वर्क इन 1 day. पिंटूचं किती वर्क होईल बघा. पिंटूज वर्क इन 1 day.
पिंटूला किती दिवस लागतात एक काम पूर्ण करण्यासाठी? x+6 डेज. मग एका दिवसात किती काम कंप्लीट होईल त्याचं? 1/x+6 होईल. आता आपल्याला पुढं काय सांगितलेलं आहे? इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 डेज. जर त्या दोघांनी मिळून एकत्र काय केलं? काम केलं तर त्यांना किती दिवस लागतील? 4 डेज लागतील. मग आपण काय काढून घेऊ? निशूज वर्क इन 4 डेज. इथं काय काढलं आपण? 1 डेमध्ये किती काम झालं त्याचं? 1/x. आता काय काढू? निशूज वर्क इन 4 डेज. 4 दिवसामध्ये त्याचं किती काम होईल? जर एका दिवसात 1/x होत असेल तर 4 दिवसात किती होईल? 4 × 1/x. म्हणजेच 4 × 1 = 4/x वर्क होईल. आता पिंटूज वर्क इन 4 डेज काढू. पिंटूज वर्क इन 4 डेज. पिंटूचं एका दिवसामध्ये किती काम होतं? 1/x+6. मग 4 दिवसामध्ये किती वर्क होईल त्याचं? 4 × 1/x+6. याला काय केलं आपण? 4 ने मल्टिप्लाय केलं. 4 × 1 = 4/x+6 एवढं वर्क होईल. देअरफॉर अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन काय लिहू शकतो पहा आपण? आपल्याला काय दिलेलं आहे? जर त्या दोघांनी मिळून इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 डेज. जर त्या दोघांनी मिळून काम केलं तर ते 4 दिवसामध्ये काय करतात? कंप्लीट करतात. म्हणजेच काय? निशूचं 4 डेजमधील वर्क आणि पिंटूचं 4 डेजमधील वर्क मिळून काय होतं? एक काम कंप्लीट होतं. म्हणजेच काय लिहू शकतो आपण? 4/x निशूचं वर्क इन 4 डेज प्लस पिंटूचं वर्क इन 4 डेज किती आहे? 4/x+6 आहे. हे 4 दिवसातलं त्यांचं दोघांचं वर्क मिळून आपण एक काम काय करतात? ते कंप्लीट करतात. 1 वर्क त्यांचं कंप्लीट होतं. आता यामधून काय करू शकतो आपण? 4 कॉमन काढू शकतो. पहा 4 इथे काय राहील? 1/x प्लस इथे काय राहील? 4 आपण बाहेर काढलेलं आहे. 4 1/x+6 = 1. आता हे 4 काय करू आपण? या साईडला घेऊ. इथे काय? मल्टिप्लिकेशन आहे. या बाजूला आल्यानंतर 4 काय होईल? डिवाइड होईल. 1/x प्लस 1/x+6 = 1. हे 4 या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. 1/4. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 1 × x+6 किती येईल? x+6 येईल. प्लस x × 1 किती येईल? xच येईल. अपॉन आता डिनॉमिनेटरचं काय करू? मल्टिप्लिकेशन करू. x × x+6 x × x+6 = 1/4. x+x किती येईल? 2x प्लस 6 अपॉन x × x किती येईल? x². ह्या एक्सनं काय केलं? ह्या एक्सला मल्टिप्लाय केलं. आता ह्या एक्सनं काय करायचं? 6ला मल्टिप्लाय करायचं. किती येईल? x × 6 6x = 1/4. आता काय करू आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 4 × 2x+6 4 × 2x+6 = 1 × x² + 6x. काय येईल? x² + 6x येईल. देअरफॉर आता 4 2 जार 4 न काय करायचं? 2x ला मल्टिप्लाय. 4 × 2x किती येईल? 4 2 जार 8 8x येईल. प्लस 4 × 6 किती येईल? 24. फर्स्ट काय केलं? 4 न 2x ला मल्टिप्लाय केलं. त्यानंतर 4 न 6 ला मल्टिप्लाय केलं. = x² + 6x. आता काय करू आपण? ह्या दोन्ही टर्म काय करू? त्या साईडला घेऊ. इथे काय? या दोन्हीचं साईन काय? प्लस आहे. म्हणजे या बाजूला आल्यानंतर दोन्हीचं काय होईल? साईन मायनस होईल. म्हणजेच आपल्याला काय मिळेल पहा इक्वेशन? x² + 6x. हे 8x इकडे आल्यानंतर काय होईल? -8x आणि +24 इकडे आल्यानंतर काय होईल? -24 = 0. काय मिळेल आपल्याला? x² + 6x = x² + 6x. हे 8x या बाजूला आल्यानंतर -8x होईल आणि हे 24 आल्यानंतर इकडे आल्यानंतर -24 होईल. -8x -8x -24 = 0. x² आता +6x -8x किती येईल? -2x येईल. 8 मधून 6 गेले 2. म्हणजेच किती येईल? 2x येईल.
-24 इज इक्वल्स टू 0. आता ह्या 24चे आपल्याला फॅक्टर्स पाडावे लागतील. -24, 6 4 जार 24. आता आपल्याला इथे 2चं साईन काय पाहिजे, मिडल टर्मचं मायनस पाहिजे. म्हणजे आपण 6 आणि 4मध्ये ग्रेटर कोणतं आहे, 6, त्याला मायनस साईन देऊ आणि इथे काय येईल प्लस. 6 -6 × 4 केलं तर किती येईल, -24 येईल. आणि -6 + 4 केलं तर किती मिळेल आपल्याला, -2 मिळेल. म्हणजे आता कसं लिहिता येईल पहा, x². -2x ठिकाणी काय लिहायचं, -6x + 4x. -6x + 4x -24 इज इक्वल्स टू 0. त्याचे आपण 2 गट पाडू. पहा, यामधून आपण काय कॉमन काढू शकतो, यामध्ये पण x आहे, यामध्ये पण x आहे, म्हणजे x कॉमन काढू शकतो. x² म्हणजेच काय, x × x. एक x आपण बाहेर घेतला म्हणजेच येथे काय, एक x राहील. -6x मधून x बाहेर घेतला म्हणजेच काय राहील ते 6. प्लस आता या दोन्हीमधून आपण काय कॉमन काढू शकतो, 24 म्हणजेच काय लिहू शकतो आपण, 4 × 6. 4 6 = 24. आता इथं काय केलं आपण, 4 यामधून कॉमन काढला. तर 4 आपण कॉमन काढला तर इथे काय राहील, 4x मधील x राहील. मायनस आता या 4 × 6 मधून आपण 4 घेतला बाहेर म्हणजे इथे काय राहील, 6. 4 6 = 24 इज इक्वल्स टू 0. आता x - 6 x - 6 हे काय कॉमन आहे. आपण हा x - 6 घेऊ कॉमन ब्रॅकेट. सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येईल, x + 4 इज इक्वल्स टू 0. आता म्हणजेच काय मिळेल, x - 6 इज इक्वल्स टू 0 और x + 4 इज इक्वल्स टू 0. या दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आलेलं आहे. म्हणजे एका ब्रॅकेटची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार आहे. x इज इक्वल्स टू हे -6 आपण या साईडला घेतलं, इथे काय मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. और तर हे 4 आपण या साईडला घेतलं, इथे काय साईन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल म्हणजेच x इज इक्वल्स टू -4. आता x आपण काय कन्सिडर केलेलं, निशू टेक्स x डेज टू कंप्लीट वर्क अलोन. डेज हे कधी काय निगेटिव्ह असणार नाहीत, त्यामुळं x ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 6 मिळेल. लिहू आपण, बट नंबर ऑफ डेज कॅनॉट बी निगेटिव्ह. डेज काय कधी निगेटिव्ह असणार नाही, डेजची संख्या. देअरफॉर x इज इक्वल्स टू 6 म्हणजेच x ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 6. म्हणजेच काय, निशू टेक्स 6 डेज टू कंप्लीट वर्क अलोन. निशूला काय लागतील, 6 डेज लागतील टू कंप्लीट वर्क अलोन. आणि पिंटूजला किती डेज लागतात, x + 6 डेज लागतात. म्हणजेच काय येईल पहा, पिंटू टेक्स x + 6 डेज. म्हणजेच x ची व्हॅल्यू किती आहे, 6. 6 + 6 किती येईल, 12 डेज लागतील. पिंटू टेक्स 12 डेज टू कंप्लीट वर्क अलोन. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा एक्झाम्पल कसं सॉल्व केलं आपण. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.